रामकृष्ण हरी. महाराज समाधीस्थ झाल्यावर साहजिकच लोकांना वाटले की आता शेगावात काय उरले आहे. गाभाऱ्यात जर देवच नसेल तर पोकळ गाभाऱ्याची किंमत ती काय. परंतु प्रत्यक्षात तसे नव्हते. महाराजांनी कधी दृश्यपणे तर कधी अदृश्यपणे भक्तांना दर्शन दिल्याचे दाखलेही आढळलेत. शेगावामध्ये गणपत कोठाडे नावाचा माणूस महाराजांच्या नित्य दर्शनाला यायचा. एकदा त्याला महाराजांवर अभिषेक करून मठात ब्राह्मण भोजन घालावे अशी इच्छा झाली. अनायासे विजयादशमीचा सण जवळ आला होता. त्याच दिवशी ही धार्मिक कार्ये पार पाडावीत असा त्याचा बेत होता. परंतु त्याच्या बायकोला काही हे पटेना. तिच्या मते हा व्यर्थपणा होता. निष्कारण पैशाची उधळपट्टी होती. गणपतने आपल्या बायकोला पुष्कळ समजावले, परंतु तिच्या मनात काही तशी इच्छा नव्हती. ती वारंवार त्याला धर्मकृत्यापासून परावृत्त करत होती. एकदा ती झोपली असताना महाराज तिच्या स्वप्नात गेले. तिला दृष्टांत दिला, समजावले. दान, पुण्य, अभिषेक, ब्राह्मण भोजन हे व्यर्थ खर्च नाहीत, पारमार्थिक पुण्य आहेत. देवासाठी काही केले तर पुण्यच वाढते. संसार खर्च ही आवश्यक आहे, परंतु दान, धर्म, पूजा अर्चा यांसाठीचा खर्चही तितकाच आवश्यक आहे. पुढे जाऊन त्याचा फायदा नक्कीच होतो. स्वप्नातील दृष्टांत मिळाल्यावर गणपत कोठाडेच्या पत्नीच्या वृत्तीमध्ये बदल झाला. त्यानंतर तिने कधी त्याला धर्मकार्यासाठी होणाऱ्या खर्चाबाबतीत टोकले नाही. लक्ष्मण जांजळ घरच्या अडचणींमुळे वैतागला होता. बोरीबंदर स्थानकावर घरी जाण्यासाठी म्हणून तो निघाला असता वाटेत एका परमहंस योग्याने त्याला अडवले. तो योगी खुद्द महाराजच होते. महाराज त्याला म्हणाले, अरे, गजाननाच्या शिष्याने इतके हताश होणे बरे नाही. तू तुझ्या घरी गजाननांची पुण्यतिथी केली होतीस तेव्हा बापट मास्तरांना पुत्रशोक झाला असतानाही ते हजर राहिले होते. पेटकरही आले होते. त्यांना महाराजांनी स्वप्नात जाऊन तुझ्याकडे जावयास सांगितले होते. अरे, संकटेही येतातच, त्यामुळे हताश होण्याचे काहीच काम नाही. या खुणेच्या गोष्टी ऐकल्यावर लक्ष्मणाला संशय आला. त्याने निरखून पाहिले. ते महाराजच असावेत असे त्याला वाटले. तो आदराने त्यांना नमस्कार करणार इतक्यात पाहता पाहता ते अचानक गुप्त झाले. लक्ष्मण घरी येऊन पूर्ववत वागू लागला. अडचणीवर मात करून आपण आयुष्य जगायचे असा नवा आत्मविश्वास त्याला महाराजांनी मिळवून दिला होता. माधव मार्तंड जोशी नावाचा रिव्हेन्यू ऑफिसर सरकारी कामानिमित्त कळंब कसून गावी आला होता. दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी अचानक त्याला महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यावेसे वाटले. त्याने आपल्या शिपायाला कुतुबुद्दीनला टांगा काढण्यास सांगितले. पावसाळ्याचे दिवस, आभाळ भरून आलेले. कुतुबुद्दीन जोशांना म्हणाला, साहेब, जोरदार पाऊस पडण्याची लक्षणे दिसत आहेत. मन नदीला पूर आला आणि नेमके आपण त्यात सापडलो तर संकटात पडू. त्यावर जोशी म्हणाले, अरे, तू टांगा काढ लवकर, आपण नदी पार होऊ. एवढ्या लवकर काही पाऊस येणार नाही. कुतुबुद्दीन पडला शिपाई, काय बोलणार. त्याने टांगा काढला. नदी पार करण्यासाठी टांगा नदीच्या पात्रात घातला आणि एवढ्या झंझावाती वारा वाहू लागला. त्याचबरोबर गडगडाटासह पाऊसही सुरू झाला. भरीसभर म्हणून विजा चमकू लागल्या. काही क्षणाच्या अवधीतच निसर्गाने आपले भीषण रौद्र रूप धारण केले. मन नदी दुथडी भरून वाहू लागली. माधव जोशी व शिपाई दोघेही घाबरले. जोशींनी शिपायाला मागे बोलावले व मनातल्या मनात महाराजांचा धावा सुरू केला. महाराज, आम्हाला वाचवा, नाहीतर आमचा मृत्यू अटळ आहे. आता आम्हा दोघांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हातामध्ये आहे.
दोघेही जण मागे बसून आपापल्या देवांचे स्मरण करू लागले. आणि काय आश्चर्य! दोघांनीही जेव्हा डोळे उघडले तेव्हा टांगा नदी पार होऊन एका रस्त्यावर सुखरूप पोहोचला होता. हा प्रकार पाहून दोघांनाही अपरिमित आनंद झाला. रात्री जोशी शेगावात आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी महाराजांच्या पालखीचा सोहळा पाहिला, पुष्कळ दान धर्म केला, ब्राह्मण भोजने घातली आणि तृप्त मनाने घरी परतले. भाऊ कवर समर्थांचा एक निस्सीम भक्त आपल्या कुटुंबासहित शेगावला महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायला आला होता. दर्शन घेऊन लगेचच परतायचे असा त्याचा बेत होता. बाळाभाऊ त्याला म्हणाला, इतक्या घाईने परतण्यापेक्षा प्रसाद घेऊन नंतर निघा. त्यातून आज व्यतिपात आहे. तुम्ही कधी येथून उपाशी गेलेला नाहीत, मग आजच का लवकर जाण्याचे करीत आहात? भाऊला लवकर निघायचेच असल्याने त्याने बाळाभाऊंची समजूत कशीबशी काढली आणि तो कुटुंबासहित निघाला. भाऊची खामगाववरून तेल्हाऱ्याला बदली झाली होती. तेल्हाऱ्याला जाता जाता शेगावला दर्शन घेऊन निघावे म्हणून घाईघाईने तो शेगावला आला आणि दर्शन घेऊन तसाच निघाला. गाडीमधून तो निघाला तेव्हा रात्र झालेली होती. काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. गाडी एका अरुंद रस्त्यावरून काट्यांमधून जात एका तलावाजवळ थांबली. हा तेल्हाऱ्याचा रस्ता नाही हे भाऊला समजले. भाऊने गाडीवानाला चांगलेच फटकारले. एवढ्या रात्री निर्जन परिसरामध्ये भाऊला आणून सोडल्याबद्दल गाडीवानाला खूपच बोलणी खावी लागली. गाडीवान गयावया करीत म्हणाला, साहेब, रस्ता चुकला त्याला मी काय करू? आम्ही रोज रात्री बेरात्री तेल्हाऱ्याला न चुकता जातो. नेहमीचा ओळखीचा रस्ता आहे आमच्यासाठी. बैलही न चुकता चालत होते, पण अचानक समोर तलाव दिसल्याने ते थांबले. आजपर्यंत अशी चूक आमच्या हातून कधीही घडली नव्हती. कवर मनातल्या मनात समजून गेला. बहुतेक आपण प्रसाद न घेताच मठातून निघालो त्याची शिक्षा महाराजांनी केली असावी. इतक्यात त्याला शेजारून घुंगरमाळांचा आवाज ऐकू आला. कवराने गाडीवानाला त्या घुंगरमाळांच्या आवाजाचा अंदाज घेत घेत गाडी चालवायला सांगितले. काट्याकुट्यातून निघत घुंगरांच्या आवाजाच्या दिशेने गाडीवानाने गाडी हाकली. काही क्षणातच हमरस्ता लागला. तेथे चौकशी केली असता हे अजून शेगावच शिवार आहे असे कळले. सकाळच्या वेळेला कवराची स्वारी मंदिरात आली. घडलेला वृत्तांत कवराने बाळाभाऊला सांगितला. बाळाभाऊ म्हणाले, म्हणून आम्ही या व्यतिपाती आपण जाऊ नये असे सांगत होतो. समर्थांनीच तुम्हाला परत इथे आणले. त्यांच्या प्रसादाचा इन्कार करून कसे चालेल? शेवटी माणसाच्या इच्छेने काही होत नसते, त्या परमेश्वराच्या इच्छेने हे जग चालते. साधू संतांच्या मनात जे येते तेच घडते. महाराजांच्या मनात तुम्ही प्रसाद घेऊन जावे असेच होते, म्हणून त्यांनी अर्ध्या वाटेवरूनच तुम्हाला मागे फिरायला लावले. कवर खजील झाला होता. तो काहीच बोलू शकला नाही. महाराजांचा प्रसाद ग्रहण करूनच मग तो तेल्हाऱ्याला निघाला. महाराजांच्या मंदिराचे बांधकाम चालू होते. कळसाचे बांधकाम चालू असताना एक मजूर मिस्त्रीला धोंडा देत असताना अचानक त्याचा तोल गेला. जवळजवळ 30 फुटावरून तो मजूर सरळ खाली आला. परंतु आश्चर्य म्हणजे 30 फुटावरून खाली दगडांवर आदळूनही तो मजूर चक्क सुरक्षित राहिला होता. आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटले. तेव्हा तो मजूर म्हणाला, मी वरून पडत असतानाच कोणीतरी माझ्या हाताला धरले आणि अलगदपणे जमिनीवर आणून ठेवले. हे ऐकल्यावर लोकांना समजून चुकले की ही कृपा समर्थांचीच असावी. महाराजांनीच त्या तरुणाच्या हाताला धरून मृत्यूच्या जबड्यातून सुखरूपपणे बाहेर काढले होते. अशाच एका उत्सवाप्रसंगी नाईक नवरे यांच्या डोक्यात मंडपामध्ये एक लाकडी गोल पडला होता,
परंतु महाराजांच्या आशीर्वादाने नाईक नवरे सुखरूपपणे वाचले.